पण मग महत्त्वाचा मुद्दा असा निर्माण होतो की जेव्हा आपण हे सगळं बोलतोय त्यावेळेला एखाद्या उत्तम नेतृत्व गुणाच्या आवश्यकतेमध्ये निर्णय क्षमतेचे गुण सुद्धा नकोत का? डेफिनेटली. डिसिजन्स आर नॉट व्हॉट यू वॉन्ट टू मेक बट व्हॉट यू शुड बी मेकिंग. निर्णय घेताना जर का तुम्ही प्रिझम सारख्या प्रिन्सिपल्सचा वापर केलात तर तुम्हाला बऱ्याचदा असं वाटेल की हे निर्णय आपण घ्यावेत, पण तुम्ही ते निर्णय घेण्यापेक्षा जर का तुम्ही ते काही तत्वांवरती ते तो काम सोडलं तर तुम्ही खूप रिलॅक्स व्हाल. ते निर्णय जे तुम्हाला ती तत्व तुम्हाला सांगतील की हे निर्णय घ्या म्हणून, तत्व आणि मूल्य तुम्हाला काही सांगतील, ते कदाचित निर्णय तुम्हाला आवडणार नाहीत इम्प्लिमेंट करायला, पण ते निर्णय नेहमी तुमच्या फायद्याचे असतील आणि त्या मॉडेलमध्ये तुम्ही तुमच्या टीममध्ये लीडर्स डेव्हलप करू शकाल. जो मुख्य आहे आणि तो सतत काहीतरी बदलतोय, तो उद्या काय सांगेल, निर्णय काय घेईल काय माहिती नाही. हे कदाचित कधी कधी टॉप लोकांना आवडतं ते खूप, की मी काय करेन पुढे ना ते कोणाला कधी कळत नसतं. पण त्याच्या विरुद्ध असं असतं की त्याच्यामध्ये काही प्रेडिक्टेबली असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुमच्या खाली लीडर्स निर्माण होतात आणि ते तुम्हाला फॉलो करता करता काही प्रिन्सिपल्स फॉलो करत असतात. शेवटी तो धंदा उद्योग जे काम असतं ते तुमच्याशिवाय जर का पुढे गेलं पुढे तर तुम्हाला लाईफस्टाईल म्हणजे पैसा आणि वेळ दोन्ही मिळून तुम्ही एक लाईफस्टाईल एन्जॉय करू शकता, नाहीतर तुम्ही कधीच एन्जॉय करू शकत नाही. म्हणून तुम्हाला हॅपीनेस ही तुमच्या यशाला दिलेली किंमत असता कामा नये. तुम्हाला यश मिळताना आनंद ही त्याची किंमत जर का तुम्ही देत असाल तर मग मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मग निर्णय काही वेळेला नको कटू असतात, पण ते सगळ्यांकरता चांगलं असतात. औषधं कधी कधी कडवट असतात, पण त्याच्यामुळे तुमची प्रकृती उत्तम होऊ शकते. बरोबर आहे. आज आपण निर्णय क्षमतेवरती आम्हाला खूप छान मनमोकळ्या सल्ले दिलेत, त्याच्याबद्दल सखी सह्याद्री तर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.